मान येर येरावरी जायाचे उसने, भाग्यस्थळी देणे झाडावेसी. केलिया फावला ठाईचा तो लाहो, तृष्णेचा तो काहो काहवितो. येर येरावरी जायाचे उसने, भाग्यस्थळी देणे झाडावेसी. तुका म्हणे लाभ अकर्तव्या नावे, शिवपद जीवे भोगी जेल. येर येरावरी जायाचे उसने, भाग्यस्थळी देणे झाडावेसी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. शेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निजचरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अव्हेरू. सकळही तीर्थे निवृत्तीचे पायी, तेथे बुडी देई माझ्या मना. योग्याची संपदा त्यागानी शांती, उभय लोकी कीर्ती सोहळा मान. येर येरावरी जायाचे उसने, भाग्यस्थळी देणे झाडावेसी. अनंत कृपा विभूषित विश्ववंद्य विश्वसंत संत श्रेष्ठ जगद्गुरू श्री तुकोबाराय यांच्या अभंग गाथेतील अभंग सेवेकरिता प्रवचनरूपी सेवेकरिता घेतलेला आहे. या अभंगाच्या द्वारा संत श्रेष्ठ जगद्गुरू श्री तुकोबाराय योगी महापुरुषाच्या जीवनातील, भगवत भक्ताच्या वैष्णवाच्या जीवनातील अलौकिक आध्यात्मिक अद्वितीय अशी अलौकिक संपत्ती या ठिकाणी स्पष्ट करतात. भगवान मर्यादा पुरुषोत्तम रामप्रभूच्या पवित्र वास्तव्याने स्पर्शाने पावन असलेल्या या नाशिक शहराच्या या पवित्र भागामध्ये पुण्यसलीला अमृत स्वरूपा गोदावरी मातेच्या पवित्र तटाकावरती श्री क्षेत्र दत्तधाम या धामामध्ये भगवान योगीराज दत्तात्रय महाराजांच्या पवित्र कृपा सानिध्यामध्ये वारकरी संप्रदायातील थोर विभूतिमत्व, वारकरी संप्रदायातील साधना संपन्न व्यक्तिमत्व, वारकरी संप्रदायातील ज्ञानसंपन्न तपसंपन्न व्यक्तिमत्व, पूजनीय आदरणीय श्रद्धेय प्रज्ञाचक्षु वंदनीय काकांच्या या गायत्री मंत्राच्या पुरस्चरण सोहळ्याच्या सांगतेच्या समारोपाच्या या पवित्र कालखंडामध्ये त्या निमित्ताने संपन्न होत असलेला हा आध्यात्मिक अभूतपूर्व कीर्तन नामस्मरण पारायण असा हा सोहळा. आणि या सोहळ्यामध्ये आज इथे प्रवचन सेवा करण्याचं सौभाग्य परमपूज्य परमश्रद्धेय हरिभक्तिपरायण आदरणीय गोविंद महाराज शास्त्रीजी यांच्या आदेशातून, त्यांच्या जबरदस्तीतून माझ्याकडे ही सेवा प्राप्त झालेली आहे. खरं म्हणजे हे विभूतिमत्वाच्या पवित्र सानिध्यामध्ये आपल्याला काही प्रबोधन, काही मार्गदर्शन करावं अशी माझी तिळमात्रही योग्यता नाही. अधिकार नसताना, योग्यता नसताना एखादी गोष्ट नाविलाजाने करण्याची कधीकधी वेळ येत असते. आणि म्हणून
मी एका अर्थाने माझं सौभाग्य असं समजतो की पूजनीय श्रद्धेय वारकरी संप्रदायामध्ये ज्यांची हिमालयाची उंची आहे, असं साधनेच्या उत्तुंग शिखरावर पोहोचलेलं व्यक्तिमत्व श्रद्धेय प्रज्ञाचक्षू काकांच्या पवित्र चरण सानिध्यामध्ये आज मला येण्याचं भाग्य लाभलं, हे मी माझं अहोभाग्य समजतो. माझ्या श्रीगुरूंची आणि माझ्या आईवडिलांची पुण्याई म्हणून आज या पवित्र स्थानामध्ये येण्याचं भाग्य मला लाभलेलं आहे. वारकरी संप्रदायातल्या अनेक साधकाचे, हजारो वैष्णवाचे जे ज्ञानपिपासू आहेत, अशा साधकांचे श्रीगुरू पूजनीय महाराजही इथे उपस्थित आलेले आहेत आणि त्यांच्या अमृत श्रवणाचा 6 ते 8 असा लाभ येत नसेल तर मग थोर मोठ्या माणसांचा आशीर्वाद तरी आपण नक्की मिळवावा. जे काम अधिकारानं होत नाही, किंबहुना अधिकाराशिवाय होऊ शकत नाही, ते काम महात्म्याच्या, साधूच्या, सत्पुरुषाच्या आशीर्वादाने झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून माझं भाग्य आहे, अधिकार नक्कीच नाही, पण पूजनीय काकांचा, पूजनीय महाराजांचा, आदरणीय वेदशास्त्र संपन्न गोविंद महाराज शास्त्रीजी यांचा आणि तुम्ही माझ्यासमोर बसलेले सर्व वैष्णव या मंडळीचा आशीर्वाद असल्यामुळे आपण इथे बसलेलो आहोत. ब्रह्मज्ञान प्राप्त होण्याकरता अधिकाराचीच गरज आहे, पण तरीसुद्धा संतश्रेष्ठ जनाबाई महाराज सांगतात, ज्ञान होय अज्ञानासी, ज्ञान होय मूढा, ज्ञान होय अतिमूर्ख त्या दगडा. मग हे अधिकाराशिवाय जर शक्य नसेल तर हे कसं शक्य आहे? तर त्याचं उत्तर आहे, आईसा वरया टिकेशी. ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीचं जर चिंतन केलं आणि ज्ञानोबारायांची कृपा झाली तर त्या कृपेचा परिणाम मूढाला, मूर्खाला, अज्ञानी व्यक्ती त्याला देखील काय होऊ शकतं? ज्ञान होऊ शकतं. पण ज्ञानोबारायाची काय व्हायला पाहिजे? कृपा व्हायला पाहिजे. आईसा वरया टिकेशी, येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला, असा वर आहे. थोडक्यात जे काम अधिकारानं होत नाही ते काम आशीर्वादाने झाल्याशिवाय राहू शकत नाही. याचकरता संत महापुरुषांचा जीवनामध्ये आशीर्वाद मिळवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि म्हणून आपली सर्वांची कृपा व्हावी. पूजनीय काकांचा आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये मिळावा, याच्याच करता आपण इथे सर्वजण उपस्थित आहोत. मी आपणा सर्वांच्या चरणकमली, माझ्यासमोर येऊन बसलेले सर्व वैष्णव, सर्व कीर्तनकार, प्रवचनकार, साधना संपन्न असलेले सर्व महात्मे, या सर्वांच्या चरणी हृदयापासून वंदन करतो. आणि तुम्ही जशी कृपा कराल या पद्धतीने कशा तरी 5 वाजवण्याचा प्रयत्न आपण करूया, कारण वेळ हे कशी तरी ढकलणं हे अत्यंत महत्त्वाचं असल्यामुळे आपल्याला 5 वाजवल्या पाहिजेत. लवकरात लवकर घड्याळ पुढं गेलं पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आपली सर्वांची कृपा असावी. एका सिद्ध अशा स्थानावरती सहजच मनाची जिथे प्रसन्नता होते, सहज वृत्ती जिथे अंतर्मुख होते, सहज अंतःकरणातली मंगलता, हृदयातली सात्विकता, वृत्तीतली पवित्रता, मनातली सद्भावना जिथे सहज खऱ्या अर्थानं वृद्धिंगत होते, रजोगुण आणि तमोगुण इथे सहजच निघून जातात आणि वृत्ती शुद्ध सात्विक सत्वगुणाकडे आकर्षित होते. अशा या पवित्र स्थानी आपण खऱ्या अर्थानं उपस्थित आहोत. गोदातटे निर्मळे देवदेवांची राऊळे, संत महंत मेळे दिवस जाय सुखाचा. अशा अर्थाने हे अत्यंत पवित्र स्थान आहे. एकतर स्थानाचं पावित्र्य आहे, दुसरी गोष्ट अशी आहे, काल पवित्र आहे,
आणि तिसरी गोष्ट, इथे उपस्थित असलेल्या ज्या व्यक्ती आहेत त्या व्यक्ती पवित्र आहेत. ज्यांच्या या निमित्ताने हे चिंतन आपण करण्याकरता इथे उपस्थित आहोत, असं पूजनीय, आदरणीय, श्रद्धेय काकांचं अत्यंत पवित्र जीवन आहे. किती पवित्र जीवन आहे. कोण पवित्र? विश्वमाऊली ज्ञानोबाराय सांगतात तेच पवित्र आहेत. ते व्यक्ती म्हणजे कोण आहे? अर्थात गोदावरी मातेच्या या पवित्र तीर्थस्थानावर आपण आहोत, जिथे देवाच्या किंवा संतांच्या चरणाला स्पर्श करून वाहणाऱ्या ओघवत्या प्रवाहाला तीर्थ म्हणतात. देव अथवा संतांच्या पवित्र स्पर्शाने पुण्यवान असलेल्या भूमीला क्षेत्र म्हणतात. हे तीर्थ आहे, हे क्षेत्र आहे. याहीपेक्षा ज्यांच्या सानिध्यात आपण इथे आत्ता आहोत ते महात्मे म्हणजेच तीर्थ आहेत, ते महात्मे म्हणजेच क्षेत्र आहेत. ज्ञानोबाराय सांगतात ते तीर्थ, ते क्षेत्र जगी तेची पवित्र, भक्ती कथेशी मैत्र जया पुरुषा. तेच तीर्थ आहेत, तेच क्षेत्र आहेत, भक्ती कथेशी मैत्र जया पुरुषा. सतत भगवंताचं नामचिंतन, सतत परमात्म्याची साधना, सतत परमात्म्याचं नामस्मरण, नामचिंतनाशिवाय, नामस्मरणाशिवाय, साधनेशिवाय ज्यांच्या आयुष्यातला एक क्षणही जात नाही त्यांचं नाव आहे आदरणीय काका. सतत नामस्मरण. काळ जाऊ नेदू वाया, चिंतू विठोबाच्या पाया. किंवा चिंतने सरेतो धन्य धन्य काळ. किंवा काळ सार्थक केला त्याने, धरिला म्हणी विठ्ठल. काळ जाऊ नेदू वाया. आयुष्यातला एकही क्षण ज्यांचा वाया जात नाही, सतत प्रभूच्या चिंतनात, सतत भगवंताच्या चिंतनात ज्यांचा कालखंड व्यतीत होतो ते महात्मे म्हणजे प्रत्यक्ष तीर्थच आहेत, प्रत्यक्ष क्षेत्रच आहेत. अगदी अगदी तीर्थाशी तीर्थरूप झाला तोची एक, मोक्ष तेने दर्शने. असं या महात्म्यांचं आणि महापुरुषांचं जीवन आहे. अशा तीर्थस्वरूप असलेले, क्षेत्रस्वरूप असलेले अत्यंत पवित्र असं जीवन आहे. जीवनामध्ये ज्यांच्या सर्वांगाचं पावित्र्य आहे, सर्वांगाचं. अंगाचे पुष्कळ प्रकार करता येतील, पण कमीत कमी 3 प्रकारामध्ये जर याचं वर्गीकरण केलं, स्थूल, सूक्ष्म आणि कारण, हे 3 प्रकारात जरी वर्गीकरण केलं तरी ज्यांचं स्थूल पवित्र आहे. कसं स्थूल पवित्र आहे? विश्वमाऊली ज्ञानोबारायाची भाषा आहे, जो वदे अच्युत सर्व काळ पवित्र तो देह. सतत परमात्म्याचं नामस्मरण आहे, सतत भगवंताचं नामस्मरण आहे. सतत भगवंताचं नामस्मरण, त्याचा परिणाम स्थूल पवित्र आहे. पुढे सूक्ष्म, सूक्ष्म देह, लिंग देह, त्याला वासनामय देह, सूचक देह म्हणतात. हा जो लिंग देह आहे, सूक्ष्म देह आहे, तो सुद्धा पवित्र आहे. कारण का? जिथे वासनेचा यत्किंचितही स्पर्शच नाही, वासना निमाली समूळ ज्याची, वास वासनेशी नाही, असं त्यांचं जीवन आहे. हृदयातली, अंतःकरणातली वासना कायमची नष्ट झालेली आहे. तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे अवघी आवरली वासना, आता नारायणा दुसरिया पासुनी. आता नारायणा दुसरिया पासुनी अवघी वासना आवरली. अध्यस्त पदार्थापासून, अनात्म पदार्थापासून, विकारापासून ज्यांनी सगळी वासना आवरलेली आहे आणि ज्यांची वासना आता एकच आहे, तुका म्हणे पायापाशी येईल ऐशी वासना. किंवा पायी गोविली वासना, तुच्छ केले ब्रह्मज्ञाना. असं ज्यांचं जीवन आहे, ज्यांची वासना परमात्म्याच्या चरणाच्या ठिकाणी चिटकलेली आहे. थोडक्यात असद वासना, अशुभ वासना, वाईट वासना, अध्यस्त अनात्म पदार्थाची वासना वृत्तीतून कायमची नष्ट झालेली आहे. म्हणून ज्यांचा लिंगदेह, सूक्ष्मदेह पवित्र आहे. आणि तिसरी गोष्ट कारणदेह, म्हणजे निबीड घन अज्ञान, कारणदेह. परंतु ज्यांच्या जीवनात अज्ञानाचा स्पर्शच नाही, ज्यांचं जीवन म्हणजे ज्ञानस्वरूप आहे, अखंड ज्ञानस्वरूप ज्यांचं जीवन आहे, त्यांच्या चरणाच्या जवळ गेल्यानंतर जाणाऱ्याला ज्ञान मिळतं. कारण गुरुतेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान,
आती जैसे, किंवा ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आती आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेशी. ते ज्ञान स्वरूप आहेत, अज्ञानाचा तिथे कधीच प्रवेश नाही. त्यांच्या कृपेने अज्ञानाला जर ज्ञान होतं, मूढाला जर ज्ञान होतं, मूर्खाला जर ज्ञान होतं, तर ते महात्मे अज्ञान कसं असेल? तेव्हा त्यांच्या कारण देहामध्ये शुद्ध ज्ञान स्थिती आहे. अज्ञान संपलंय म्हणून कारण पवित्र, वासना संपली आहे म्हणून सूक्ष्म पवित्र, आणि जोवदे अच्युत सर्व काळ या न्यायाने स्थूल देह पवित्र. असं सर्वांग निर्मळ, चित्त जैसे गंगाजळ, असं ज्यांचं जीवन आहे. गंगेच्या ओघवत्या अशा प्रवाहाप्रमाणे ज्यांचं जीवन आहे. सर्वांगाने सर्व इंद्रियाने ज्यांच्या जीवनात भगवंताचं चिंतनच चालू आहे. सगळ्या इंद्रियाच्या सानिध्यामध्ये संपूर्ण इंद्रिये परमात्म्याकडेच आहेत. आणि सर्व इंद्रियाचा विषय सर्व रसी मिनले चित्त या न्यायाने, किंवा तुका म्हणे इंद्रियाशी येची रसी रंगवू. भगवान परमात्म्याच्या शुद्ध नामचिंतनाच्या रसामध्येच ज्यांची सर्व इंद्रिय एकरूप झालेली आहेत, असं ज्यांचं जीवन आहे, त्यांनी अशा या साधना संपन्न, ज्ञानसंपन्न हे जे महात्मे, या महात्म्याच्या जीवनामध्ये कोणती संपत्ती असते, कोणतं वैभव असतं, कोणत्या संपत्तीनं ते युक्त आहेत? महाराज सांगतात, योग्याची संपदा त्याग, योग्याची संपदा शांती. त्याग आणि शांती असं मूर्तिमंत जीवन त्यांचं आहे. योग्याची म्हणण्यामध्ये खऱ्या अर्थाने केवळ अष्टांग योग करतो, केवळ तोच अर्थ इथे न घेता, योग्याची म्हणजे भक्ताची, योग्याची म्हणजे महात्म्याची, योग्याची म्हणजे साधूची. योग्यामध्ये योग आहे. जो योगानं युक्त आहे त्याचं नाव काय आहे? योगी. योगानं जो युक्त त्यांना योगी म्हणतात. भोगानं जो युक्त आहे त्यांना भोगी म्हणतात. कामानं जो युक्त आहे त्याला कामी म्हणतात. रोगानं जो युक्त आहे त्याला रोगी म्हणतात. तसं जो योगयुक्त आहे त्यांचं नाव आहे योगी. योग म्हणजे काय? आपली अंतःकरण वृत्ती विषयापासून, दुर्गुणापासून, अध्यस्त अनात्म पदार्थापासून तिला खेचून आत्माकार करणं, आत्मस्वरूपाकार करणं, स्वरूपाच्या ठिकाणी तिला लावणं, त्याचंच खऱ्या अर्थानं नाव काय आहे? योग आहे. चित्तवृत्तीचा दुर्गुणापासून, विकारापासून, अध्यस्थापासून तिचा निरोध करणं आणि आपल्या स्वरूपाकडे लावणं, त्याचं नाव योग आहे. किंवा अगदी सरळ सरळ योग म्हणजे काय? दोन वस्तूचं, दोन पदार्थाचं, दोन तत्वाचं मिलन होणं, त्याचं नाव काय? योग. युजुर योगे म्हणजे जोडणे, एकत्र येणे. मग काय जोडणे, काय एकत्र येणे? जीवात्मा आणि परमात्मा, जीव परमात्मा दोन्ही बैसोनी ऐक्यासनी, जयाचिया हृदय भुवनी विराजती. जीवात्मा आणि परमात्मा या दोन्हीचं मिलन होणं, जीव आणि परमात्मा या दोन्हीचं ऐक्य होणं, याचंच नाव खऱ्या अर्थानं योग आहे. आणि म्हणून जो जो देवाशी जोडला जातो, जो जो देवाशी चिटकला जातो, तो जीवनातला काय आहे? योगच आहे. ज्या कोणत्या क्रियेच्या द्वारा, ज्या कोणत्या साधनेच्या द्वारा आपण देवाशी चिटकले जाऊ, जोडले जाऊ, तो आपल्या जीवनातला काय आहे? योग आहे. मग भक्तीच्या द्वारा देवाशी जर जोडलं गेलो तर भक्ती योग आहे. कर्माच्या द्वारा देवाशी जर जोडलं गेलो तर कर्मसुद्धा योग आहे. ज्ञानाच्या द्वारा आपण देवाशी जोडलं गेलो तर ज्ञानसुद्धा योग आहे. ज्या ज्या क्रियेतून आपण देवाशी जोडले जातो ती क्रिया हा आपल्या जीवनातला खऱ्या अर्थानं काय आहे? तो योग आहे. संत श्रेष्ठ सावता महाराज शेती करता करता, खुरपता ते काम करता करता परमात्म्याशी जोडले जातात. म्हणून त्यांचं शेत खुरपणं हा सुद्धा काय आहे? योग आहे. योग आहे.
चोखा मेळ्यासंगे ढोरे ओढी, ढोरं ओढत असताना परमात्म्याशी जोडलं जाणं हा सुद्धा काय आहे? योग आहे. संत श्रेष्ठ जनाबाई महाराज परमात्म्याला शिव्या देतात पण देवाशी जोडल्या जातात, म्हणजे तो सुद्धा त्यांच्या जीवनातला योग आहे. त्यांच्या शिव्यासुद्धा योग होऊ शकतात. आपल्या भजनाचं काय होईल देव जाणे. मुद्दा इतकाच आहे, ज्या कोणत्या क्रियेच्या माध्यमातून आपण देवाशी जोडले जातो ती क्रिया काय आहे? योगच आहे. आणि म्हणून जो देवाशी जोडलेला आहे त्यांना योगीच म्हणतात. म्हणून ज्यांची वृत्ती, ज्यांचं मन, ज्यांचं अंतःकरण नामचिंतनानं, साधनेनं, नामस्मरणाने परमात्म तत्वाशी चिटकलं जातं, जोडलं जातं, त्यांना योगी म्हणतात. खऱ्या अर्थानं हे आदरणीय पूजनीय काका खऱ्या अर्थाने हे महान योगी आहेत. भगवंताशी ते जोडले गेलेले आहेत खऱ्या अर्थाने. आणि म्हणून मग अशा योगी महात्म्याच्या जीवनामध्ये वैभव काय, संपत्ती काय, श्रेष्ठता काय, महानता काय, त्यांच्या जीवनातली संपत्ती काय? त्याग. त्याग ही काय आहे? संपत्ती. आणि शांती ही काय आहे? संपत्ती. खऱ्या अर्थाने संपदाच कशाला म्हणायचं, संपत्ती कशाला म्हणायचं? 16व्या अध्यायामध्ये ज्ञानोबारायाने गोड वर्णन केले. ज्ञानोबाराय सांगतात, एकमेकाला सहकार्य करणारे, पूरक असलेले अनेक पदार्थ एकत्र येणं याला संपत्ती म्हणतात. एक एका ते पोखी ऐशे पदार्थ अनेगी संपादिजती लोकी संपत्ती म्हणजे. आणि म्हणून संपदा कोणती? तर त्याग ही संपत्ती आणि शांती ही संपत्ती. त्याग ही संपत्ती कशी? थोडा आपण जर विचार केला तर त्याग हा शब्द उच्चारल्या आपल्या डोळ्यासमोर टाकून देणं हे येतं का जवळ ठेवणं हे येतं? त्याग शब्द उच्चारल्या टाकून देणं, बरोबर. त्याग शब्द उच्चारल्या फेकून देणं हे डोळ्यापुढं येतं का संग्रह करणं हे डोळ्यापुढं येतं? फेकून देणं, टाकून देणं हे येतं. मग आता आहे का, त्याग ही जर संपत्ती असेल आणि त्याग असं उच्चारल्या त्याग म्हणजे काय? टाकणं, फेकणं हे येतं आहे. आता संपत्ती हा शब्द उच्चारल्या संपत्ती हा शब्द उच्चारल्या टाकून देणं हे डोळ्यापुढं येतं का जवळ ठेवणं हे डोळ्यापुढं येतं? जवळ ठेवणं हे डोळ्यापुढे येतं. म्हणजे संपत्ती म्हटलं की जवळ ठेवणं, संग्रह करणं, कुलपाच्या आत ठेवणं, लॉकरमध्ये ठेवणं, बरोबर आहे ना? हेच डोळ्यापुढे येतं संपत्ती म्हटल्यानंतर. आणि त्याग म्हटल्यानंतर डोळ्यापुढं काय येतं? टाकून देणं, फेकून देणं. मग त्या संपत्ती म्हटलं की जवळ ठेवणं हे जर असेल आणि त्याग म्हटलं की टाकून देणं हे जर असेल तर त्याग ही संपत्ती होऊ शकते का? त्याग ही संपत्ती होईल का? त्याग म्हटलं की टाकायचं असतं, फेकून द्यायचं असतं, जवळ ठेवायचं नसतं, त्याला त्याग म्हणतात. आणि मग टाकणं, फेकणं ही संपत्ती कशी काय होईल? संपत्ती म्हटलं की जवळ ठेवणं, ठेवून घेणं असंच आहे ना. तर इथे त्याग ही संपत्ती कशी याचा थोडा विचार करू आणि आपण थांबण्याचा प्रयत्न करू. त्याग ही संपत्ती कशी? तर त्याचं उत्तर आहे, त्याग म्हटलं की टाकणं, अगदी बरोबर आहे. त्याग म्हटलं की फेकून देणं, अगदी बरोबर आहे. पण काय फेकायचं, काय टाकायचं हे मात्र कळणं अत्यंत गरजेचं आहे. इथं वस्तूचा, व्यक्तीचा, पदार्थाचा, बाह्य जड वस्तूचा त्याग विशेष करून अपेक्षित नाही. इथं त्याग म्हणजे टाकून देणं अगदी बरोबर आहे, फेकून देणं अगदी बरोबर आहे. पण काय टाकायचं आहे, काय फेकायचं आहे? जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, त्याग तरी ऐसा करा अहंकारा दौडावे. जीवनातला अहंकार टाकून देणं हे त्यागाचं पहिलं लक्षण आहे. त्याग म्हणजे अहंकाराला टाकायचं, फेकायचं. पण कशाला टाकायचं? अहंकाराला टाकायचं. ज्ञानोबाराय सांगतात, हा विचारूनी
अहंकारू सांडीजे, मग असतीच वस्तू होईजे, तरी आपली स्वस्ती सहजे आपण केली. माऊलींची भाषा आहे. आपण विचार करून विचारपूर्वक काय केला पाहिजे? त्याग केला पाहिजे, अहंकार टाकला पाहिजे. आणि अहंकाराला जर टाकलं तर मग असतीच वस्तू होईजे. मग वस्तू तर सिद्धच आहे, वस्तू तर नित्यच आहे. फक्त त्याच्यावरचं जे काय, ज्या अहंकारामुळं त्याचं आपल्याला ज्ञान नाही, अनुभूती नाही, त्याकरता अहंकार टाकायचा आहे. आणखीन 15व्या अध्यायात ज्ञानोबाराय बोलतात, तेत अहम हा धूप जाळू, ना अहम तेजे ओवाळू, सामरस्ये पोटाळू निरंतर. अर्थ असा आहे, अहंकाराला टाकलं पाहिजे, फेकून दिलं पाहिजे. त्याग तरी ऐसा करा. म्हणजे त्यागातलं पहिलं लक्षण झालं, त्याग म्हणजे टाकायचंच. पण कशाला टाकायचं? अहंकाराला टाकायचं. मी हे करतोय या कर्तृत्व अभिमानाला टाकायचं. काय ज्ञानोबाराय सांगतात, देवाची शरणागती स्वीकारत असताना, करत असताना, तया अहम वाचा चित्त अंग देवोनिया शरण रिघ महोदधिका गांग रिगाले जैसे. तिथंसुद्धा वाचा चित्त अंग हे न टाकता वाचेतला, चित्तातला आणि अंगातला अहम टाकला पाहिजे. वाचेतला अहम, चित्तातला अहम आणि अंगातला अहम हे फेकून दिले की मग आपण त्याच्याशी एकरूप व्हायला वेळ लागत नाही. म्हणून त्याग करणं म्हणजे टाकणं, अगदी बरोबर. फक्त टाकायचा काय? पहिली गोष्ट अहंकाराला टाकायचं आहे. मी हे करतोय या वृत्तीला टाकायचं आहे. ज्ञानोबाराय सांगतात, हे मजची स्तव झाले परी म्या नाही केले, ऐसे जेने जाणितले तो सुटला गा. माऊलींची भाषा आहे. अर्थात हे मजची स्तव झाले, हे जरी खरं असलं तरी म्या नाही केले, हे महत्त्वाचं आहे. जसं ज्ञानोबाराय सांगतात, आपणची विवुनी दुहिता की न मम म्हणे पिता, तो सुटे प्रतिग्रहिता जावाई शिरके. या न्यायाने आपण अहमपणा टाकला पाहिजे. हे मी करतोय ह्या वृत्तीला फेकलं पाहिजे. पूजनीय श्रद्धेय महाराजांच्या जीवनामध्ये कुठल्याच प्रकारची अहंकृती शिल्लक नाही. सहजपणे त्याने अहंकाराला टाकलंय, फेकून दिलंय. म्हणून अहंकाराला टाकणं हाच खऱ्या अर्थानं काय आहे? त्याग आहे. त्यागाचं दुसरं लक्षण करत असताना अजून माऊली तुकोबाराय सांगतात की त्याग करत असताना, त्याग म्हणजे टाकणं, मग काय टाकायचं आहे? तुकोबाराय सांगतात, कामनेच्या त्यागे भजनाचा लाभ झाला पद्मनाभ सेवा ऋणी. आपण कामनेचा त्याग केला पाहिजे. त्यागातला पहिला प्रकार झाला आहे अहंकाराचा त्याग. दुसरा प्रकार आहे कामनेचा त्याग. कामना फेकून दिली पाहिजे. हे आपण करतो. परमपूज्य, परमश्रद्धेय, प्रातस्मरणीय, वैकुंठवासी गुरुदेव घुलेबाबा, विठ्ठल महाराज घुलेबाबा पाठामध्ये सांगत असताना नेहमी असं म्हणायचे की बुवा, श्रीमद भगवद्गीतेने कर्माचा त्याग सांगितलेला नाही, कर्मातील त्याग सांगितलेला आहे, असं त्यांचं नेहमी करता वाक्य असायचं. कामना टाकली पाहिजे, कामना फेकून दिली पाहिजे. कामनेचा त्याग करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तैसा कर्तृत्वाचा मधू आणि कर्मफलाचा आस्वादू. कर्तृत्वाचा मधू म्हणजे अहंकार टाकायचा आहे आणि कर्मफलाचा आस्वादू म्हणजे कामना टाकायचे. हे दोन्ही जर टाकून दिलं, तैसा कर्तृत्वाचा मधू आणि कर्मफलाचा आस्वादू, या दोही ते नाव बंधू कर्माचा, की हे दोन्ही जर टाकून दिले तर कर्माची मग बाधा होत नाही. अर्थात त्यागातला पहिला भाग अहंकाराचा त्याग करायचा, दुसरा भाग कामनेचा त्याग करायचा आणि तिसरा भाग त्याग करत असताना कार्यकारणापुरता विधी. तुकोबाराय सांगतात, त्याग करत असताना आपण तृष्णा अर्थात कामना ही खऱ्या अर्थाने टाकली पाहिजे. ज्ञानोबाराय देखील सांगतात, त्याग करत असताना तेवी बुद्धिमंती देही अहंता सांडूनी पाही, तेजी जे आशेषही संसार जात.
तेवी बुद्धिमंती देही अहंता सांडूनी पाही. त्या अहंतेला बाजूला काढलं पाहिजे, अहंता बाजूला फेकली पाहिजे. आणि म्हणून अशा पद्धतीचा त्याग, आता हा त्याग खऱ्या अर्थानं सर्वस्वाचा त्याग, तो सदा सोवळा या न्यायाने हा त्याग महत्त्वाचा आहे. म्हणून हा त्याग ज्यांनी कामना, ज्यांनी अहंकार पूर्णत्वाने आपल्या जीवनातला बाजूला फेकून दिलेला आहे, हा त्याग यांच्या जीवनात असल्यामुळे त्याग हीच या महापुरुषांच्या जीवनातली काय आहे, संपत्ती आहे. त्याग करत असताना विशेषत बाहेरच्या त्यागापेक्षा आतला त्याग अत्यंत गरजेचा आहे, महत्त्वाचा आहे. भगवान रामप्रभू ना सुद्धा वशिष्ठ महर्षीने सांगत असताना हाच महत्त्वाचा उपदेश केला आहे. अंतस्त्यागी बहिस्संग लोके विहर राघव. हे राघव, आतला त्याग अत्यंत गरजेचा आहे. एखाद्या वेळेस बाहेरून संग असला तरी चालेल, पण आतून मात्र काय झाला पाहिजे, त्याग केला पाहिजे. बाहेरून संग असला म्हणजे ती व्यक्ती त्यागी नसते असं नाही, आणि बाहेरून भोग नसला म्हणजे ती व्यक्ती भोगी नसते असं नाही. बाहेरचा भोग आणि बाहेरचा त्याग, बाहेरचा एखाद्या वेळेस भोग जरी असला तरीसुद्धा त्या व्यक्तीच्या जीवनात त्यागाला बाधा येत नाही. तुका म्हणे राज्य करिता जनक, अग्नी माझी एक पावजळे. सम्राट चक्रवर्तीचा राजा असूनही भगवत पूज्यपाद शुकाचार्य महाराज अशा महापुरुषांचं गुरुत्व स्वीकारण्याची शक्ती राजा जनकांच्या जीवनामध्ये येते. त्याचं कारण आहे अंतस्त्यागी त्याग आतून आहे. कधीकधी बाहेरून त्याग असतो म्हणून तो त्यागी आहे असंही धाडसाने सांगणं अत्यंत कठीण आहे. कधीकधी बघा स्टँडवर म्हणा किंवा कुठंतरी पंढरपूरला महाद्वारात त्या घाटावर म्हणा, असे दोन्ही बाजूला ते लोक भीक मागत असतात ना. लोक काय अंतरायला नसतं, काय पांघरायला नसतं, अंगावर काही नसतं, नीट बसायला नसतं. काय त्याग! हे बाहेरचं काहीच नसतं म्हणून ते काही त्यागे आहेत का? नाही. अर्थ इतकाच आहे, बाहेरच्या संग्रह असला म्हणजे तो त्यागी नसतो असं नाही, आणि बाहेरून संग्रह नसला म्हणजे तो भोगी नसतो असं नाही. त्याग ही संकल्पना वृत्तीतली आहे, हृदयातली आहे, अंतकरणातली आहे. ते अत्यंत महत्त्वाचे आहे. आणि म्हणून ज्यांनी आपलं हृदय, ज्याने आपलं मन, ज्याने आपली वृत्ती, ज्याने आपली बुद्धी, ज्याने आपलं सगळं अंतकरण सर्वस्व विकारातून, दुर्गुणातून, संसारातून, उपाधीतून, मायेतून खेचून घेतलं आहे आणि परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये रंगवलेलं आहे, असे त्यागी असलेले महात्मे म्हणजे आदरणीय काका आहेत. आणि म्हणून योग याची संपदा त्याग ही त्यांची काय आहे, संपत्ती आहे. शांती ही काय आहे, संपत्ती आहे. शांतीसुद्धा तरी गिळोनी ज्ञेयाते, ज्ञानही मागवते, हरपे ते निरुते. शांती पैगा. योग्याची संपदा त्याग आणि शांती. परिणाम उभयलोकी कीर्ती सोहळा मान. त्याचा परिणाम उभयलोकी कीर्ती, उभयलोकी सोहळा आणि उभयलोकी मान. खरं म्हणजे त्याग आणि इथं असं जर केलं आपण, त्याग आणि शांती हे त्यांच्या जीवनातली संपत्ती आहे आणि त्याचा परिणाम त्यांना उभयलोकी कीर्ती, उभयलोकी सोहळा आणि उभयलोकी मान. मग याचा अर्थ कीर्ती, सोहळा, मान हा मिळावा म्हणून ते त्यागाचा आणि शांतीचा वापर करतात असा त्याचा अर्थ नाही. मी माझ्या अल्पमतीप्रमाणे बोलतोय, तुम्ही परीक्षा घेणारे आहेतच, पुढं काय वाद नाही. त्याग आणि शांती हा त्यांच्या जीवनाचा सहज स्वभाव आहे. हे त्यांच्या जीवनातली सहजता आहे, त्याग आणि शांती. त्याग आणि शांतीच्या या संपत्तीचा परिणाम जीवनात सोहळा व्हावा, मान व्हावा ही त्यांची अपेक्षा नाही. थोंकोनिया मान, दंभ करीतो कीर्तन असं त्यांचं जीवन आहे. मानदंभ चेष्टा हेतू सुकराची विष्टा असं त्यांचं जीवन आहे. मग ही उभयलोकी कीर्ती, उभयलोकी सोळानमान हे काय, तर त्यांच्या जीवनामध्ये त्यांचं जीवन त्यागानं आणि शांतीनं संपन्न, समृद्ध असल्यामुळे, परिपुष्ट असल्यामुळे
सहजच त्यांच्या जीवनात कीर्ती, सहजच त्यांच्या जीवनात मान, सहजच त्यांच्या जीवनातला सोहळा. त्यांची अपेक्षा बी नाही हा सोहळा व्हावा, हा अपेक्षा बी नाही, पण त्यांच्या जीवनात ते सहज घडतं. उभयलोकी उत्तम कीर्ती देवचित्ती राहिल्या, ही त्यांच्या जीवनात होणारी सहजता आहे. खरं म्हणजे कीर्ती, सोहळा आणि मान ह्या तिन्ही गोष्टी योग्याला म्हणजे भक्ताला, साधूला, महात्म्यालाच भेटतात. ह्या तिन्ही गोष्टी एकाला भेटणं कठीण आहे. कीर्ती कर्णाला मिळाली पण मान मिळालाच नाही, मान मिळालाच नाही. मान वशिष्ठ महर्षींना मिळाला पण त्यांचा सोहळा झालाच नाही. इंद्राला सोहळा आहे, इंद्राचा सोहळा आहे, वैभव आहे, थाट आहे, पण इंद्राला मान मिळालाच नाही. बघा, उभयलोकी कीर्ती, उभयलोकी सोहळा आणि मान. कीर्ती फक्त कोणाच्या जीवनात आहे? कर्णाच्या जीवनात कीर्ती आहे, पण मान कुठं आहे हो? किती अपमान सहन करावा लागला कर्णाला. सारथी मेला, सारथ्याची गरज होती, काय करावं? त्या शल्याकडे गेले आणि शल्याला विनंती केली की माझं सारथ्य पण कर बाबा. ते म्हटलं ठीक आहे, मी सारथ्य पण करतो, पण एक गोष्ट आहे, काय? मला आहे टाकून देऊन बोलायची सवय. टाकून देऊन बोलायचं म्हणजे कळतं ना, वर्मावर बोलायची सवय, आणि तुला ते निमूटपणे सहन करावं लागेल. ते मान्य असेल तर मी सारथ्य करतो. ठीक आहे बाबा म्हणे, असू दे, चल, केलं सारथ्य. मला इतकंच म्हणायचं आहे, शल्यासारखा सारथी कर्णाला स्वीकारावा लागला. हेच तर कर्णाच्या जीवनातलं शल्य आहे. कर्णाच्या जीवनात कीर्ती आहे, मान नाही. वशिष्ठ महर्षीच्या जीवनात मान आहे, परब्रह्म राम सद्गुरू वशिष्ठा शरण, मान आहे पण सोहळा नाही. इंद्राच्या जीवनात सोहळा आहे पण मान नाही, कीर्ती नाही, पण मानही, कीर्तीही आणि सोहळा हे तीनही भगवत भक्ताच्या तुका म्हणे गाजे, वैकुंठी सोहळा याही भूमंडळा माझी कीर्ती, असं या महापुरुषांचं जीवन आहे. आणि म्हणून सहजच या महात्म्यांच्या जीवनामध्ये त्यागशांती संपन्न जीवन असल्यामुळं कीर्ती सोहळा सहज यांच्या जीवनामध्ये होतो. एरेरावरी जायाचे उसने भाग्यस्थळी देणे झाडावेशी, भाग्यस्थळी देणे झाडावेशी. उच्च श्रेष्ठ महान व्यक्तीच्या दर्शनाला जायचं असेल, सगळ्यात श्रेष्ठ व्यक्तीकडे जायचं असेल, अधिकारानं महान व्यक्तीकडे जायचं असेल, तर जाताना लोक आपली झडती घेतात. मंत्र्याला भेटायचं असेल झडती द्यावी लागते, मग भेटता येतं. त्याच्याही पेक्षा मुख्यमंत्री भेटायचं असेल झडती द्यावी लागते. पंतप्रधानाला भेटायचं असेल तर आपला झाडा घेतात ना अगोदर. ते राष्ट्रपतीला भेटायचं असेल तर अधिक झाडा घेतात. जितका मोठा माणूस तितकी झाडा झडती जास्त. आता हे झाडा झडती म्हणजे तरी काय? आपल्या जवळचं टाकून द्यायचं. पेन चालत नाही, टाका. घड्याळ चालत नाही, टाका. काय कमरेला काय ते चावे असतील, चालत नाही, टाका. म्हणजे जवळचं टाकल्याशिवाय मोठ्या माणसाजवळ जाता येत नाही. परमात्म्याजवळ जायचं असेल, देवाजवळ जायचं असेल, भगवंताजवळ जायचं असेल, तरीसुद्धा आपण आपल्या जवळचं काय केलं पाहिजे? टाकलं पाहिजे, झडती दिली पाहिजे. तरी झडझडोनी वहिला निग, ये भक्तीचे वाटे लाग, जे अपावशी अव्यंग निजधाम माझे. अव्यंग निजधामापर्यंत जाण्याकरता झडती देणं, झाडा देणं महत्त्वाचं आहे. एक ओवी देतो, ज्ञानोबा सांगतात, पै अहंतादी भावा आपुलिया, झाडा देऊनी आघवेया, पत्र घेती ज्ञानी जया, मूळ घराशी. अशा या भाग्यस्थळापर्यंत जाण्याकरता ते करावं लागतं. ज्यांनी ते केलं, ज्यांनी प्रयत्न केला, अट्टहास केला, आयुष्यभराचा अट्टहास केला, 81, 82, 83 अशा वर्षपर्यंत अट्टहास केला, साधना केली, 16 महिन्याची साधना केली, प्रयत्न केला, आणि त्याचा परिणाम केली या फावला ठाईचा तो लाहो. ठाईचा लाहो केली या, अर्थात प्रयत्न केला आणि त्याचा परिणाम ते त्या आत्मस्थितीपर्यंत जाऊन पोहोचले. जे करतच नाहीत ते तृष्णेचा तो काहो काहवितो, कार्याची कारण तृष्णा पावविते शीन. आणि म्हणून अशा पद्धतीने ज्यांनी अहंतेला टाकलं, सगळ्या विकाराचा झाडा दिला आणि स्वरूपापर्यंत जे पोहोचले, असे जे महात्मे आहेत, ते महात्मे म्हणजे अकर्तव्य या स्थितीला प्राप्त होतात.
त्यांना आता कोणत्याही पद्धतीच्या सांसारिक अशा पद्धतीच्या इच्छा जीवनामध्ये शिल्लक राहिलेल्या नसतात. आत्मानं चेद विजयानियात अयमस्मिती पुरुषः किमिच्छन्कस्य कामाय शरीरम अनुसंज्वरेत, अशी त्यांची स्थिती निर्माण झालेली आहे. तुका म्हणे लाभ अकर्तव्या नावे, शिवपद जीवे भोगी जेल. जीवत्वात राहून शिवपदाचा भोग घेण्याची फार मोठी क्रांती या महात्म्यांच्या जीवनामध्ये आहे. ज्ञानोबाराय सांगतात अशा त्या स्थितीपर्यंत हे गेलेले जे महात्मे असतात, ज्ञानोबाराय सांगतात हा गा जीवा पैल कडलिये खुने, जो पावोनी वावरोही जाणे, तो देहाचेने वेगळेपणे काय वेगळा होय. असं पूजनीय आदरणीय श्रद्धेय काकांचं जीवन आहे. यांच्या या पवित्र साधनेला, त्यांच्या पवित्र नामचिंतनाला, त्यांच्या जीवनातल्या धारणेला, साधनेला मी हृदयापासून कोटी कोटी नमन करतो. आणि त्यांची कृपा आपल्या सर्वावरती व्हावी आणि कधीतरी आपल्याला सुद्धा अशी साधना करावी असं वाटावं. आपलंही जीवन साधनेमध्ये प्रवृत्त व्हावं आणि साधनेच्या द्वारा सिद्ध स्थितीच्या अशा उत्तुंग स्थानावर पोचलेल्या या पवित्र महात्म्यांना परमात्म्याने उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य द्यावं. आणि पूजनीय श्रद्धेय वेदशास्त्र संपन्न महाभागवत प्रज्ञाचक्षु आदरणीय काकांचा शताब्दी महोत्सवही करण्याचं भाग्य आपल्याला लाभावं अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो. आणि माझ्या या बोलण्याला इथे विराम देतो. जे चुकीचं असेल ते सगळं माझ्या बुद्धीचे दोष आहेत. जे काही थोडं बहुत योग्य असेल ते माझ्या वारकरी शिक्षण संस्थेतील माझ्या सर्व श्री गुरूंची कृपा आहे. भगवान परमात्मा करो. आदरणीय वेदशास्त्र संपन्न भागवताचार्य पूजनीय गोविंदजी महाराज शास्त्रीजी त्याने मला आदेश दिला आणि त्यांचा आदेश शिरसावंद्य मानून मी बराचसा प्रयत्न केला. मी म्हटलं मी येतो बाबा, टाळ घेऊन उभा राहतो. इथं मोठी मोठी माणसं आहेत. इथे सकाळचे कीर्तनकार, आमचे मार्गदर्शक, आदरणीय वारकरी संप्रदायातलं भजनाच्या क्षेत्रातलं फार उत्तुंग असं व्यक्तिमत्व. भजन म्हणजे प्राण, भजनात राम ज्यांच्यामुळे येतो असे आदरणीय पूजनीय रामबाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही दर्शन मला आज या निमित्ताने घडलेलं आहे. आणि आपल्या भाग्याने, अहोभाग्याने साधक हृदय रत्न आचार्य श्रद्धेय पूजनीय पंडित प्राण आदरणीय बाबा या ठिकाणी आलेलेच आहेत. आणि 6 ते 8 आपल्याला त्यांच्या अमृतवाणीचा लाभ घ्यायला मिळणार आहे. हे आपलं भाग्य आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या चरणी, काकांच्या चरणी, भगवान श्री दत्तात्रेयांच्या चरणी नतमस्तक होतो. भगवान रामप्रभूच्या पवित्र दरबारात आणि दत्तात्रेय महाराजांच्या दरबारात सद्गुरू श्री निवृत्तीनाथांच्या चरणी वंदन करतो. झालेली सेवा गुरुनाम गुरु सद्गुरू जोग महाराजांच्या चरणी समर्पित करतो आणि या सेवेला पूर्णविराम देतो. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.